ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 19 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागात सदाशिव आणि मैना या दोघांना कायमचं हकलून दिलंय अर्जुन सायलीने, कारण ते चोरी करताना पकडले गेलेत. आता सुरुवातीला पूर्णाजी विमल विमल करून बाहेर आलेल्या असतात. विमल घरात नसते. मैना त्यांच्याशी बोलते, पूर्णाई तुम्हाला काही हवंय का? विमल घरात नाहीयेत, त्या भाजी आणायला गेल्यात. पूर्णाजी काही बोलत नसते या मैनाशी. तेव्हा ही मैना मुद्दाम पुढे पुढे करते आणि म्हणते, पूर्णाई ऐका ना हो, अहो तुमचा आमच्यावरचा अजून राग गेला नाही का हो? मग सदाशिव पण तिथेच बसलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. मैना त्याला खुणवते. सदाशिव म्हणतो, पूर्णाई अहो किती वेळेला माफी मागायची तुमची, अहो नाही जुन्या सवयी जातो, आम्ही प्रयत्न करतोय ना. पूर्णाजी त्यांना नुसतं ठीक आहे असं म्हणतात. मैना म्हणते, अहो पूर्णाई नुसतं ठीक आहे नका ना हो म्हणू, अहो हा मी तुमच्यासाठी काफी करू का? तुम्हाला जास्त साखरेची काफी आवडते ना, इतक्या दिवसात आलाय माझ्या लक्षात, करू का? आता पूर्णाजी नाही नको असं म्हणून निघून जात असतात. तेव्हा मैना खूप आग्रह करते आणि म्हणते, थांबा ना पूर्णाई, तुम्ही नाही म्हणालात आणि माझ्या हातची कापी नाही घेतली तर आम्हाला असं वाटेल तुम्ही आम्हाला माफ नाही केलं. माझ्यासाठी घ्या ना घोटभर काफी, घ्या ना हो. आता पूर्णाजीला काय माहिती की ही इतकी आगाऊ बाई आहे. आता बघा पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात. पूर्णाजी आता हॉलमध्ये बसल्यात. मैना म्हणते, बसा मी आत्ता आणते कॉफी. मैना तिथे कॉफी करते स्वयंपाकघरात आणि कॉफी तिने केली आणि कॉफी झाल्यानंतर तिने त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलंय बरं का. मैना आणि सदाशिव एकमेकांना खाणाखुणा करत असतात. बिचाऱ्या पूर्णाजी तिथेच बसल्यात बरं कॉफी होईपर्यंत. आता बघा या म्हणजे आज ना प्रेक्षकांनो त्यांनी थरार बराच रंगवलाय, पण एपिसोड छान दाखवलाय त्यांनी आजचा. फायनली मला आता असं जे वाटत होतं की हे दोन्ही कॅरेक्टर संपणार आहेत तेच झालंय बरं का एक्झॅक्टली. आता बघा मैना कॉफी आणते. घ्या घ्या पूर्णाई, गरमागरम कॉफी घ्या. पूर्णाजी म्हणतात, तुम्ही नाही घेणार का? मैना म्हणते, नको बाई आम्हाला नको सध्या, आम्ही घेऊ ना नंतर. पूर्णाजी बिचाऱ्या बोळ्या बाबड्या, त्यांना काय माहिती हे काय गौड बंगाले. पूर्णाजी आता ती कॉफी प्यायला लागतात. कॉफीमध्ये असतं गुंगीचं औषध. थोड्या वेळ कॉफी पितात पूर्णाजी, त्यांना चांगली वाटते, साखरीची कॉफी आहे ना. आता ही मैना म्हणते, कशी झाली कॉफी? आता पूर्णाजी म्हणतात, तशी जास्ती साखरेची सवय नाहीये मला, मला सायली आणि कल्पना नाही खाऊ देत साखरेचा दाणा सुद्धा, तशी चांगली झाली आहे कॉफी. मैना म्हणते, बरं बरं घ्या पूर्णाई. मग पूर्णाजी कॉफी घेतात आणि त्यांच्या खोलीत जाण्यासाठी म्हणून उठायला लागतात आणि लगेच त्यांना गुंगी येते. लगेच पूर्णाजी म्हणतात, मी ना माझ्या रूम मध्ये जाते, विमल आली की तिला पाठवा आतमध्ये. आता मैना म्हणते, त्या आल्या की पाठवते. पूर्णाजीला आता चक्कर आल्यासारखं होत असतं. मैनाला लक्षात आलंय की गुंगीचं औषध काम करतंय. लगेच म्हणते, कशी काय झालं पूर्णाई, काय होतंय? चक्कर आल्यासारखं होतंय का? चला चला मी सोडते तुम्हाला खोलीत. आता पूर्णाजीला काही सुधरेना. सदाशिव म्हणतो, अगं मैने धर की त्यांना नीट, जा जा सावकाश जा. पूर्णाजीला आता चक्कर येते. जवळपास त्या गुंगल्या आहेत बरं का, त्यांना काही सुधरेना. काय लोक आहेत प्रेक्षकांनो, ज्या घरात खाल्लं पिल्लं त्याच घरात हे असलं वाईट कृत्य करताना कसं काय काही वाटलं नसेल हो. कलियुग आहे दुसरं काय. आता पूर्णाजीला त्या मैनाने त्यांच्या खोलीत नेलं आणि असं झोपवलंय आणि आता खात्री करून घेते टाळ्या वाजवून, पूर्णाई ओ पूर्णाई लागली का झोप, ओ पूर्णाई अशी त्यांच्या समोर टाळी वाजवते बरं का आणि खात्री करते की त्या झोपल्यात की नाही गाढ. आता तेवढ्यात सदाशिव येतो पिशवी घेऊन आणि म्हणतो, ऐ झोपली ना ती म्हातारी, चल हे लवकर घाल हे कपडे. आता मैना आणि सदाशिव काळ्या रंगाचे कपडे घालतात. पूर्णाजीनं गाढ झोप लागली आहे. सदाशिव मैनाने आता तिथे चोरी केली आहे प्रेक्षकांनो आणि त्या चोरीचा थरारच खूप वेळ दाखवला त्यांनी. आता मैना सदाशिव ते कपडे घालतात अगोदर आणि बघतात कपाटात काय काय आहे काय काय नाही. कपाट उघडल्यावरती मैना दागदागिने बघून अगदी बघतच राहते आणि म्हणते, अगं बाई किती आहे इथे सगळं. आणि आता त्या दुसऱ्या लॉकरची किल्ली इकडे तिकडे शोधत असते तर ती तिला पूर्णाजीच्या उशाशी बरोबर सापडते. आता सगळं दाग दागिने सगळं सगळं लुटून घेतलंय बरं या दोघा नवरा बायकोनी. प्रत्येक दागिने उघडून पाहिलेत आणि ते दागिने त्या पिशवीत टाकलेत बॉक्सेस न घेता. बापरे, अकल्पनीय होतं हे सगळं. हा थरार त्यांनी खूप रंगवलाय. जे आहे नाही ते सगळं खरडून घेतलंय आणि ते सगळं चोरी करताना भारीच खुश होतात दोघे जण. आता इथे मध्ये मध्ये मुद्दाम त्यांनी पूर्णाजी दाखवल्यात, खूप गाढ झोपेत असतात त्या. आता बघा सगळे दाग दागिने यांनी पॅक केलेत आणि आता त्याचं गठुडं बांधत असतात. थोड्या वेळाने लगेच अर्जुन आणि सायली येतात. अर्जुन गाडीतनं उतरतो आणि सायली सुद्धा. तेवढ्याच समोरून कल्पना आणि अस्मिता येत असतात. अर्जुन म्हणतो, अरे मम्मा अस्मिता तुम्ही आलात सुद्धा.
आता या कल्पनाताई म्हणतात, अरे हो जरा लवकरच निघालो आणि काय ना हिच्या सासूबाई खूप आग्रह करत होत्या अस्मिताचा, पण जाऊ दे अरे लवकरच आलो. अस्मिता म्हणते डॅडला पण फॅक्टरीत जायचं होतं ना अर्जुन. कल्पनाताई म्हणतात काय रे, अरे अर्जुन मधुभाऊ कसे आहेत, काय ग सायली, बरे आहेत ना मधुभाऊ. आता सायली तिच्या धुंदीतच आहे बरं का, अजून सुद्धा ती काही उत्तर देत नाही कल्पनाताईला. अर्जुन म्हणतो अगं मामा बरे आहेत मधुभाऊ आणि कुसुमताई पण लवकरच येणार आहेत मुंबईवरनं. आता कल्पनाताई म्हणतात बरं झालं बाई, त्यांच्या जीवावरचं संकट गेलं, ते कोमातून लवकर बाहेर यायला हवे. अर्जुन म्हणतो हो येतील, लवकर बाहेर येतील. आता तेवढ्यात विमल पण आली आहे बरं का भाजी घेऊन. आता घरात आल्या आल्या अस्मिता आवाज देते, पूर्णाजी, ए पूर्णाजी. आता मैना आणि सदाशिवने यांचे आवाज ऐकलेत बरं का, आता ते घाबरतात अस्मिताचा आवाज ऐकल्यावर. अस्मिता म्हणते पूर्णाजी आली नाही हा माझ्या सासरी, माझ्या सासूबाई चिडल्यात आता. आता या कल्पनाताई म्हणतात, ए अस्मिता अगं पूर्णाई खोलीत आराम करत असतील, तू नंतर बोल त्यांच्याशी. यांचे एक डिस्कशन दाखवलंय. आता सायली म्हणते आई मी फ्रेश होऊन येते आणि जेवणाचं बघते. कल्पनाताई म्हणतात अगं सायली आम्ही जेवून आलोय आणि तू फ्रेश हो आणि वरतीच आराम कर, आणि तसंही मी बघू म्हणजे मी आणि विमल बघून घेऊ स्वयंपाकाचं, तू कर बरं आराम, जरा किती दगदग झालीये तुझी. आता यांचे बोलणे चालणे चालूच असतात बरं का. आता प्रिया आणि अश्विन पण आलेत बरं का बाहेरून. आता मध्येच प्रिया म्हणते बरं झालं अश्विन आपण बाहेरूनच जेवून आलो, नाहीतर स्वयंपाकघर आपल्या ताब्यात मिळालं नसतं. लगेच कल्पनाताई म्हणतात का ग, इतक्या वेळ तर स्वयंपाकघर रिकामच होतं. नाही तू जर का घरात असतीस तर तुला स्वयंपाक करायला निवांत वेळ मिळाला असता ना, पण काय ना मनात इच्छा असायला हवी ना. आता प्रिया काही उलटून बोलणार कल्पनाताईंना, तेवढ्यात अश्विन म्हणतो जाऊ दे सोड न ग, कशाला रोज रोज याच गोष्टीवरनं वाद करायचे. शेवटी आता ही सायली म्हणते आपण आई बाबांशी आत्ताच बोलूयात का हो. अर्जुन सायलीला म्हणतो थांब जरा डॅड आले की मग आपण बोलूयात. आता बघा हा इकडे या दोघांना आवाज ऐकू आलाय ना की घरात सगळे आलेत. आता ही मैना घाई करत असते सदाशिवला, लवकर आवरा आले ते लोक, लवकर आवरा. आता गडबड गडबड करताना तिथे असलेला पितळाचं जे हंडा आहे ना ते खाली पडतं. आता ते टणकन आवाज येतो त्याचा, तरी सुद्धा मैना म्हणते हळू सावकाश ते उचलून ठेवावर. आता सदाशिवने आल्लात तो हंडा वर उचलून ठेवलाय. आवाज झाला तरी पूर्णाजीला अजून झोप लागलेली आहे बरं का. हिने गुंगीचं औषध जरा जास्तीच मिक्स केलेलं दिसतंय मैनाने. आता एवढ्या त्या वयस्कर आहेत बिचाऱ्या प्रेक्षकांनो, बापरे भयंकर आहे सगळं. आता यांचे बोलणे सुरूच असतात. तेवढ्यात सायलीला असं सरकन कोणीतरी जाताना दिसतं बाहेरून. सायली जोरात ओरडते अरे कोण आहे तिकडे, चोर चोर चोर, आणि सगळेच बाहेर धावाधाव करतात. आता हे मैना आणि सदाशिव तिथून ते गाठोडे घेऊन पळतायत बरं का. आता यांची धाव कुठपर्यंत असणार आहे प्रेक्षकांना वयाच्या मानाने. अर्जुन आणि अश्विन दोघेही त्यांच्या मागे धावलेत बरं का. अस्मिता पण आली आहे बाहेर, कल्पनाताई प्रिया सगळेच बाहेर आलेत. आता त्यांनी काळे कपडे घातलेले असतात आणि तोंडही झाकलेलं असतं, त्यामुळे सुरुवातीला ते ओळखू येत नाही. पण सायली जेव्हा झटापट करते मैनाशी तेव्हा लगेच ओळखते की ही मैनाच आहे. आता यांच्या झटापटीचा थरार पण खूप रंगवलाय. इकडे तिकडे पळतात हे दोघं जण, स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात, म्हणजे खूप वेळ पळ काढायचा प्रयत्न करतात. पण अर्जुन आणि सायलीने त्यांना धरलंय. सायली आता तिचा असा हात धरते आणि तेव्हाच लक्षात येतं सायलीच्या की ही मैना आहे म्हणून. बांगड्या बघते सायली आणि तेव्हाच कळतं तिला. आता सायलीला हे बघूनच आश्चर्य वाटलंय. आता सायली तिचं ते तोंडावरचा काळा कपडा काढते आणि ती मैना आहे हे सगळ्यांना दाखवते. कल्पनाताई अश्विन सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघा, प्रिया पण तिथेच उभी आहे. आता हे दोघेही चोर आहेत हे कळलंय. म्हणजे आता अर्जुनने आधी तर मैनावतीला पाहिलं आणि मग त्या सदाशिवच्या तोंडावरचा काळा कपडा काढला. प्रत्येकाचे हावभाव बघा कसे झालेत. अस्मिता कशी बघते, बाप रे सदाशिव आणि मैना काकू. अस्मिता म्हणते काय हो तुम्ही आमच्या घरात चोरी करून पळून जाणार होतात. हे सगळं भयंकर होतं प्रेक्षकांनो आणि भयंकर आहेच. कल्पनाताई अस्मिता केवढा धक्का बसलाय त्यांना. बिचारी अस्मिता तर आता काय काय बघणार आहे गरोदरपणात, तिचं तिलाच माहिती बिचारीला काय काय वाढून ठेवलंय. अर्जुनला खूप राग आलेला असतो आता सदाशिवचा. आता प्रिया कशी बघते बघा. सायलीने आता मैनाच्या हातातलं ते गाठोडं हिसकवलंय, मैनाला द्यावं वाटत नाहीये बघा ना. आता अश्विनने पण ते गाठोडं हिसकवलं. अश्विन म्हणतो दादा अरे आधी बघ याच्यात काय काय आहे. आता अर्जुनने त्या गाठोड्यातनं सगळ्या एक एक दागिने काढायला सुरुवात केली आहे. ते दागिने पाहिल्यावर अचंबितच होतात सगळेजण. घरातले सगळे दागिने त्या गाठोड्यात आहेत. दागिने बघितल्यावरही सगळ्यांच्या चेहऱ्याचे भाव कसे झालेत बघा ना. हा थरार त्यांनी खूपच रंगवलाय. तर बघा आता सगळे दागदागिने पाहिल्यावर कल्पनाताई म्हणतात अहो हे काय आहे, तुम्हाला तुमच्याच मुलीच्या घरात चोरी करायला काहीच कसं वाटलं नाही हो.
आता हा सदाशिव काही ततपप करत असतो तेव्हा सायली म्हणते, आता स्पष्टीकरण देण्याच्या नादात काहीही खोटं बोलू नका बाबा. बाबा हा शब्द खरं तर मी तुमच्यासाठी वापरते. मी या पवित्र नात्याने तुम्हाला बाबा म्हणते, पण तुम्ही त्या लायकीचे नाही आहात. तुम्ही कोणाशीही नातं जोडू शकत नाही. तुम्ही फक्त पैशाशी नातं जोडू शकता. आता बघा प्रियाने असे पटकन डोळे लावलेत, कारण ते तिचेच आई वडील हे तिला फार चांगलं माहिती आहे. मैना म्हणते, अगं पोरी असं नको बोलू ग, आम्ही कशाला चोरी करू. म्हणजे बघा एवढी धडधडीत चोरी पकडली गेली आहे तरी केवढी खोटं बोलते. आता अर्जुन म्हणतो, चोरी नव्हता करत, मग हे काय आहे, ही दागिने, हे कॅश. सायली म्हणते, ही चांदीची भांडी, हे सगळं काय आहे. मैना म्हणते, अगं ते ना, आम्ही ते ना. आता सदाशिव पण ततपप करायला लागतो. अर्जुन म्हणतो, एक शब्दही बोलू नका. आता तुम्ही घरात आलात तेव्हापासून बघतोय मी, तुमची नजर फक्त आणि फक्त पैशावरच आहे. या आधी सुद्धा तुम्ही चोरी करताना पकडला गेलात, आणि तेव्हाही आणि आताही. आता बघा अर्जुन खूप चिडलेला असतो. आता मध्येच प्रिया म्हणते, प्रिया जेव्हा अशी बोलत असते तेव्हा ही मैना प्रियाकडे रागाने बघत असते. आता या कल्पनाताईंना फार वाईट वाटलंय, म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं अकल्पनीय आहे. आणि ऑफकोर्स आपल्यासाठी सुद्धा असं सभ्य घरांमध्ये कुठे चोऱ्या होतात का. आता कल्पनाताई म्हणतात, कसली कमी पडली होती हो तुम्हाला. अहो सायलीचे आईबाबा म्हणून किती जीव लावला तुम्हाला हवं ते देत होतो आम्ही आतापर्यंत, आणि तुम्ही आमच्याच घरात चोरी केलीत. अस्मिता म्हणते, हो ना, सायलीने किती लाड पुरवले तुमचे. तुम्हाला पाहिजे नको ते सगळं बघत होती आमची सायली. कल्पनाताई म्हणतात, सायली आमची मनापासून जपत होती तुम्हाला. कसली कमी पडली होती तुम्हाला म्हणून हे करावं असं वाटलं. अस्मिता म्हणते, हो ना, कसली कमी पडली तुम्हाला. तुमचं खाणं पिणं फिरणं तुमच्या मनासारखं होत होतं ना, तरीही खाल्ल्या ताटात घाण करावीशी का वाटली तुम्हाला. नुसते भामट्यासारखे उभे आहेत बरं काय दोघे जण, पण त्यांच्या मनात पश्चाताप नाहीये. सायली म्हणते, आता का गप्प बसलात. प्रत्येक वेळेला उत्तरं असतात ना तुमच्याकडे. असतात उत्तरं, पण तीही खोटी. अस्मिता म्हणते, अगं आता कसे बोलतील. आता तू तंबी दिली आहेस ना, खोटारडेपणा करू नका, खोटं बोलू नका, मग कसे तोंड उघडतील. सायली म्हणते, आता काय बोलणार तुम्ही. नाही झालं असेल तुमचं सगळं बोलून, तर चुकून माकून एखादी खरी गोष्ट सांगायची असेल तर सांगून टाका आम्हाला. आता सायली खूप चिडलेली असते प्रेक्षकांनो. अर्जुन सुद्धा. अश्विन म्हणतो, काय बोलणार आहेत हे दोघं आता. चोरी करताना रंगे हात पकडले गेलेत हे. या दोघांना आधी सुद्धा मी ते फ्रॅक्चरचं खोटं बोलताना पाहिलं होतं, तेव्हाही मी त्यांना रंगे हात पकडलं होतं, पण तेव्हा तुम्ही मलाच चुकीचं ठरवलं. सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, तेव्हा तुम्हीच बरोबर होतात. आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा अश्विन तिच्याकडे पाहतच राहतो. सायली म्हणते, ही माणसं खोटारडी आहेत, लबाड आहेत. यांचं नातं फक्त आणि फक्त पैशाशीच असू शकतं. अहो हे कुठल्याच माणसाशी नातं नाही ठेवू शकत. स्वार्थासाठी कुठल्याही थराला जायला तयार आहेत ही लोक. कल्पनाताई म्हणतात, बघा तुमच्या वागण्यामुळे ही वेळ आली आहे. तुमची सख्खी मुलगी तुमच्याबद्दल असं बोलते आता. आता सायली म्हणते, नाही आई, असं नाहीये. अहो मी यांची मुलगी नाहीच आहे हो. आता सायली जेव्हा असं बोलते तेव्हा सगळेजण बघायला लागतात सायलीकडे, कारण ही बातमी सगळ्यांसाठी नवीन आहे. आता सगळे सायलीकडे पाहायला लागतात. कल्पनाताई, अस्मिता, इवन सदाशिव आणि मैना सुद्धा. आता प्रियासाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे ना. प्रियाला असं म्हणजे काय अपेक्षित नव्हतं. अस्मिता म्हणते, काय तू मुलगी नाहीयेस म्हणजे. सायली म्हणते, हो अस्मिता ताई, अहो हे माझे जन्मदाते नाही आहेत. हा एक मोठा गैरसमज झाला होता. माझं या दोघांशी कुठल्याच प्रकारचं नातं नाहीये. अस्मिता आणि कल्पना एकमेकांकडे पाहायलाच लागतात. मैना मोठ्याने आरडाओरडा करते, अगं पोरी असं बोलू नको ग, अगं आमची चूक झाली. ए पोरी ऐक ग, अगं असं नको बोलू, आमच्याशी नातं नको तोडू. ओ आमची चूक झाली, अगं मी आई आहे ग पोरी तुझी, असं काय बोलतेस. आता सदाशिवकडे बघते मैना, रिक्वेस्ट करते सायलीला. मैना सदाशिवकडे बघत असते. आता सदाशिव ते एक शब्दही बोलत नाही बरं का. आता अर्जुन म्हणतो, नातं तोडायला ते नातं असायला तर हवं ना. मैना म्हणत असते ना की माझ्याशी नातं तोडू नको सायली. आता हे सगळं खूपच भयंकर आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं पण हे असं कसं झालं. नाही म्हणजे हे तुझे आई वडील नाही हे तुला कोणी सांगितलं. मग आता सायली म्हणते, आई हा अचानक लागलेला शोध नाहीये. गेले बरेच दिवस आम्ही या दोघांचा खोटेपणा शोधत होतो. अर्जुन म्हणतो, जसं अश्विनने यांचं फ्रॅक्चर पकडलं तेव्हाच मला या दोघांवर डाऊट आला होता, म्हणून मी सायली आणि मैनावतीची DNA टेस्ट करून घेतली होती. कल्पनाताई आता अर्जुनकडे आश्चर्याने बघतात. आता झालेला सगळा प्रकार त्यांनी सिक्वेन्सली दाखवलाय पुन्हा एकदा प्रेक्षकांनो. सायलीला जेव्हा DNA रिपोर्ट कळतात तेव्हाच सायलीला डाऊट येतो की हे आपले आई वडील नसू शकतात, जरी रिपोर्ट खरे आलेत तरी. पण प्रेक्षकांनो, एकदाही असं अर्जुनला शंका आली नाही की DNA रिपोर्ट असे कसे आले, जाऊन चेक करावं वगैरे वगैरे. हे तर काही चर्चेला विषयच नव्हता आज. असो,
आज फक्त मैना सदाशिवची चोरी त्यांनी पकडवली आहे आणि हा थरार त्यांनी मस्त रंगवलाय. आता झालेला सगळा प्रकार कल्पनाताईंना अर्जुन आणि सायली सांगत असतात. आता त्यांनी फक्त त्यांचे असे ओठ हलताना दाखवलेत आणि इथे आपल्याला सगळा सीन सुरुवातीपासून दाखवलाय. डीएनए टेस्ट मिळाल्यापासून सायलीच्या शोधापर्यंत. ते त्या बाईला विकलंय ना सायलीला, म्हणजे सायलीला नाही ऍक्च्युली प्रियाला. अरे बापरे प्रेक्षकांनो, किती गोंधळ होतो सांगताना. तर अर्जुन सायली सगळं डिटेलमध्ये सांगतात काय काय झालं, काय काय नाही, कसा शोध लागला. अर्जुन सायली त्या बाईच्या घरी गेले, मग मैनाला पकडलं, असं तसं तसं असं एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता हे सगळं कळल्यानंतर कल्पनाताईंना काय बोलावं काही कळेना झालंय. आता प्रिया म्हणते बापरे हे सगळं किती हॉरिबल आहे. आधी अश्विन म्हणतो बापरे सगळं हॉरिबल आहे. मग प्रिया म्हणते हो ना किती भयंकर आहे हे सगळं. पण ए सायली अगं यामुळे थोडी सिद्ध होतं की हे तुझे आई बाबा नाही आहेत. कल्पनाताई म्हणतात अगं हो की सायली, पण हे तुझे आई वडील नाहीये हे तुला कोणी सांगितलं. मग सायली म्हणते मधुभाऊंनी. अस्मिता म्हणते काय अगं सायली हे कसं शक्य आहे, मधुभाऊ कुठे बोलू शकतात. सायली म्हणते हो अस्मिताताई, पण आम्ही जे बोलतो ते सगळं त्यांना कळतं. आम्हाला डॉक्टरांनी हे आधीच सांगितलं होतं. मी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना ती डोळ्यांची उघडझाप करून प्रतिसाद देत होते. अर्जुन म्हणतो हो हे खरंय, मी स्वतः पाहिलं. जेव्हा ही गोष्ट सायलीला कळली तेव्हा आम्ही प्लॅन केला होता की या दोघांना मधुभाऊच्या समोर घेऊन जायचं. मधुभाऊ कोमात जाण्यापूर्वीच मला सांगून गेले होते की त्यांना सायलीच्या आईबाबांविषयी सगळी माहिती आहे आणि सायलीचे आईबाबा कोण आहेत हे फक्त मधुभाऊ सांगू शकणार होते. सायली म्हणते हो, या दोघांना बघून मधुभाऊंनी डोळ्याची उघडझाप करून मला उत्तर दिलं की हे सदाशिव आणि मैना लोखंडे माझे खरे आई बाबा नाही आहेत. आता हे ऐकल्यावर अस्मिता म्हणते अरे बापरे हे दोघं तर पूर्णपणे फ्रॉड निघाले. सदाशिव म्हणतो आम्हाला कुठे माहित होतं की ही आमची पोरगी आहे, आमच्याकडे तर जावई बापू आले होते ना हे. सायली म्हणते तुम्हाला माहित नव्हतं ना की मी तुमची मुलगी आहे, पण तरी सुद्धा तुम्ही विश्वासघात केलात. अहो ज्यांच्याकडे थारा घेतलात, ज्यांच्या घरात खाल्लं पिल्लं त्यांचाच विश्वासघात केला का हो. अहो असे असतात का आई वडील. अहो जन्माच्या आधी आपली नाळ ज्यांच्याशी जोडलेली असते ना ते खरे आई वडील असतात. अश्विन आता बघतच राहतो सायलीकडे. सायली आई वडील नाही आहेत किंवा आई वडील आहेत असं असूनही त्यांना डायरेक्ट बोलते. हे बघून अश्विनला आश्चर्य वाटलंय. सायली म्हणते अहो लेकराची पोटं भरली ना की ते बघून समाधान मानणारे त्याचे आई बाबा असतात. अहो लेकराला लागलं तर त्याची वेदना जाणून घेणारे आई बाबा असतात. आणि तुम्ही जिला मुलगी मानत होता तिला वेदना द्यायला निघालात, तिलाच त्रास दिला तुम्ही, काहीच वाटलं नाही तुम्हाला. अहो देवाचे आभार मानते मी की तुमच्या पोटी मी जन्म नाही घेतला. आई वडील या शब्दालाच तुम्ही दोघं कलंक आहात. सायलीने यांना बरंच ऐकवलंय बरं का. प्रियाला असं वाटतंय जसं काही तीच ऐकवतीये. प्रियाला फार चांगलं वाटत असतं जेव्हा सायली बोलत असते तिच्या आई वडिलांना. सदाशिव म्हणतो आम्हाला काय माहिती, हे आले होते ना आमच्या दुकानात, आमच्या घरी आले, फोटो दाखवला आणि आम्हाला सांगितलं की तूच आमची पोरगी आहे, आम्ही थोडी आलो होतो इथे स्वतः. मैना पण सदाशिव सोबत कांगावा करायला लागते. हो हो असंच झालं होतं. आता अर्जुन म्हणतो हो चुकलं माझं, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक मी करून बसलो. मला काय माहिती होतं हे सगळं असं होणार आहे. अरे मी वकील असलो तरी मी पण एक माणूसच आहे ना आणि एक नवरा आहे. माझ्या हातूनही चूक होऊच शकते आणि मी बायकोवर प्रेम करणारा नवरा आहे ना. मी तिच्या डोळ्यातले अश्रू बघू शकत नाही. मी सायलीच्या आई बाबांना शोधायला अगदी दिवस रात्र एक करत होतो आणि समोर जे आलं त्याला खरं मानून बसलो. चुकलं माझं, खरंच माझं चुकलं. सायली म्हणते आता तुमची चूक आपण सुधारायची आहो आणि मी सुधारणार. आता यापुढे तुम्हा दोघांना माझ्या घरात थारा नाहीये. आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. आता एवढी चोरी केल्यावरही यांना अपेक्षा असते प्रेक्षकांनो की यांना घरात ठेवून घेईल सायली. मैना म्हणते अगं असं काय करते सायले, अगं आम्हाला अंतर देऊ नको ग सायले, असं काय करते. मी शपथ घेऊन सांगते यांची, आता मी नाही चोरी करणार. अगं आम्हाला घराबाहेर काढू नको ग सायले. आओ बोला ना काहीतरी. आओ कल्पनाताई ऐका ना आमचं. मैना हातबीत जोडायला लागते बरं का सगळ्यांसमोर. आता ही कल्पनाताई म्हणते तुम्हाला बाहेर काढू नका. इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही कुठल्या नात्याने इथे राहणार आहात. निर्लज्जपणाचा कळस आहात हो तुम्ही. आता अर्जुन म्हणतात नशीब माना की आम्ही तुम्हाला पोलिसात देत नाही आहोत. आता सायली म्हणते यांना फरफटत बाहेर काढू, चला चला. असं म्हणून मैनाचा हात धरलाय सायलीने आणि ते सुभेदार स्टाईलने आता घराबाहेर काढलंय बरं का या दोघांना. आता सायली अर्जुन सगळे तिकडच्या साईडने आहेत गेटमध्ये आणि इकडे मैना आणि सदाशिव. जसं सायलीला बाहेर काढलं होतं आणि त्यानंतर प्रियाला बाहेर काढलं होतं, आता त्याच पद्धतीने मैना आणि सदाशिवला बाहेर काढलंय.
सायली आता धमकी देत म्हणते, यापुढे माझ्या घराकडे नजर वाकडी करून सुद्धा पाहायचं नाही आणि बघितलं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. प्रेक्षकांनो, आजचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा. आता येणाऱ्या भागात काय दाखवतील कोणास ठाऊक. नवीन प्रोमो कदाचित आता उद्या परवा आउट होईल असं वाटतं तर खरी. जनरली बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवारी प्रोमो आउट करतात ते. आता सायलीने त्या सदाशिव मैनाला हाकलून दिलाय. आता तरी पण हे दोघं बडबडत चाललेत, म्हणजे ना गम ना पस्तावा असं या दोघांच्या चेहऱ्यावर आहे बरं का. सदाशिव मैनालाच ओरडतो, तुला म्हणत होतो मी चोरी करू नये. मैना म्हणते, मला काय माहिती सगळा गोंधळ होईल. आता हे सगळे आले आणि चोरी पकडली गेली ना. सदाशिव म्हणतो, काय ग मैने, तुझ्यामुळे झालं सगळं. मैना म्हणते, मला काय माहिती ही सायली आपली पोरगी नाही ते. आता सदाशिव म्हणतो, चोरी केली ती राहिली ना सगळी आतच. मैना म्हणते, चला आता गपचूप, आता काही हाताशी आलेलं नाहीये, रिकामं गाठोडच हातात आलंय. आता या कल्पनाताई हे दोघं जण गेल्यावर म्हणतात की यापुढे या दोघांच्या आठवणी पण नको. बापरे, बरं झालं हे सगळं बघायला पूर्णाई बाहेर नव्हत्या. आता पूर्णाजीचा नाव काढल्यावर सायली म्हणते, एवढा आरडाओरडा झाल्यावर पूर्णाजी बाहेर का नाही आल्या. आता ही अस्मिता म्हणते, अरे बापरे, आपल्या पूर्णाजीला काही झालं तर नाही ना. आता बघा हा, हे सगळे घाबरतात आणि त्यांच्या मनात शंका येते आणि एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की हे सगळे जातात आणि पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करतात, पण पूर्णाजी उठेना आणि मग अर्जुन आणि सायली दोघांना भयंकर पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टींचा. सायली म्हणते, काय लोक आहेत हे, पूर्णाजीनं गुंगीचं औषध दिलं. ते जे म्हणत होते ना की 2 दिवस बहिणीकडे होते, ती तर मला थापच वाटतीये. सायली असं म्हणते तेव्हा अर्जुन तिला सांगतो की हो, ते 2 दिवस लॉकअप मध्ये होते आणि सायलीला आश्चर्य वाटतंय. हुश्य बाबा, झाला आजचा एपिसोड. कसा वाटला प्रेक्षकांनो नक्की सांगा आणि मी दिलेला रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.